डेटा जर्नलिझम कसे बदलोत असा आणि ते आमचेर म्हणजे माहिती घेतोल्यांचेर कसो परिणाम करता ह्याचेर आज आमी थोडे खोल्यान उलयवया. आमच्या हातांत एक लेख आसा जो ह्या नवोल्या बदलांचेर काही उजवाड घालता. होय. आणि ह्या माहितीच्या दोऱ्यांतल्यान खोरी मोथ्या कशी वेचून काडशी तेच आमचो हेतू. करची सुरू? चलोत. पयलो आणि एकदम महत्वाचो बदल म्हणल्यार रियल टायम रिपोर्टिंग. रियल टाइम म्हणजे घडण्यो घडताना रोकडीच त्या वेळारूच डेटाचेर आधारित माहिती मेळोवप. हे कितें म्हणशीं खूप वेग आशेव. आणि हे लोकांच्यो अपेक्षा बदलता आसतले नाय? एकदम. ओहो. निवडणुका असोम वो हवामानातलो कुसलोय बदल लोकांक आता त्या क्षणान कितीं घडता ताची स्पष्ट डेटा आधारित माहिती जाय असता. फक्त अंदाज नाही. म्हणजे फुडारात कितीं जातोले ताचो ओदमास माय, पण आत्ता ह्या वेळार कितीं चालू असा ताचो पुरावा आधारित अनुभव. ही गोष्ट खोरेनच मनारीक जाता. होय. आणि तेच वांगडा आणीक एक गोष्ट वाढल्या, ऑटोमेटेड स्टोरी टेलिंग. ऑटोमेटेड स्टोरी टेलिंग म्हणजे AI आणि बरोबर. हंगा आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI आणि मशीन लर्निंग सारखं तंत्रज्ञान वापरून व्हडल्या डेटा सेट्सांतल्यान स्वयंचलित खोबरं तयार करतात. ओ. हाचो फायदा? वडलो फायदा म्हणल्यार जे स्थानिक वो ल्हान विषय आदीम म्हणजे पयलीं कोणाच्या नोडरीक पडनासले तांकां आतां मुजवाडाक हाडूंक मिळता. त्याचपरी स्थानिक पत्रकारांक मदत जाता आसतोले. खोरेंच. आणि तांतल्यान ते न्यूज डेझर्ट्स म्हणजे खोबऱ्यान विना आशिल्ले वातार ते उन्ने जायत वेतात. पण एक प्रश्न येता मनात. हे ऑटोमेशनान खोबरं थोंड वो कितें म्हणशे भावना विरोहित जायत काय? मनुष्याचो तो हात, ती कहाणी सांगपाची कला, ती फाटी मुरंक शकता? तो एक विचार करपासारखो प्रश्न असा, पण चोडसो अनुभव ओसो ना. खरे म्हणल्यार हाचेर एक वेगळी नोदर मारल्यार दिसता की ऑटोमेशन पत्रकारांक एक तोरेन मुक्त करता. मुक्त करता कसे? ते अंकडे मांडपाचे वहेर साध्या कामांतल्यान सुटका मेळ्ळ्यान ते चोड खुलायान विश्लेषण करपाक व मनशाचे काळणी शोधपाक व व्हडल्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करपाक तांकां वेळ मेळता. म्हणजे यंत्र आणि मनीस एकठाईन काम करतात, एकमेकाला मदत करतात, एकदम आधार देतात. आणि मग येता व्हिज्युअलायझेशन. हे मला खूप आवडतं. म्हणजे इंटरॅक्टिव्ह ग्राफिक्स, ते नकाशे, डॅशबोर्ड्स. होय होय, हे खूप महत्वाचं झालं. हे फक्त धाताच्या सादरीकरण नव्हे, पण लोकांना माहिती अनुभवपाक देपाचो प्रयत्न कसो दिसता म्हाका. बरोबर म्हणले. मोठे आगडे पालुतुकूच समजून कठीण आसू येता, खूप कठीण. होय. पण एक इंटरॅक्टिव्ह नकाशो व ग्राफ तेणी लोकांक स्वता माहिती तळून पालोवपाक, प्रश्न विचारपाक आणि आपलीच समजुनी तयार करपाक मदत जाता. म्हणजे माहिती चोड लोकांमेरेन पावयता आणि तिची समजण चोड खोल करता. खरेच, लोक फक्त वाचतुली ना ते स्वता तांतून भाग घेतले, ॲक्टिव्ह जातात. पण हिते लागून पारदर्शक होताय, ट्रान्सपरन्सी आणि नैतिकताय, एथिक्स हाचो महत्व आणिकूच वाढता असतलो ना. कारण लोक आता स्वतः पल्यातात माहिती, ते प्रश्न विचारू शकतात. बिलकुल. आणि हे आता पहिल्या परस चोड गरजेचे झाला. जितल्या व्हड प्रमाणात आम्ही डेटा आणि अल्गोरिदम्स वापरतां तितल्याच महत्वाचे जाता की ती माहिती खंयसान आले, तिचं विश्लेषण कसो केले आणि तांतून किती मर्यादा आसात हे सगळं स्पष्ट करप. लोकांचा विश्वास जोडूंक आणि सांभाळूंक हे चोड गरजेचं, खास करून आताच्या काळात जिणम खुट्ट्या माहिती आणि फेक न्यूजचो इतलो प्रचार वाढलाय. एकदम बरोबर. विश्वास ही मुख्य गोष्ट. आणि ह्या लेखान सहकारी वावराचारी भर दिलाय. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रांतले लोक एकठाईन येवपाचं. होय. पत्रकार, डेटा सायंटिस्ट, डिझायनर, विषयाचे जाणकार हे सगळे एकठाई येऊन काम करतात तेव्हाच चोड अर्थपूर्ण आणि खरो काम जाता. एक टीम कोशी. आणि हे सहकारी काम डेटा जर्नलिझमाक आणिकूच बोळ दिता आसतले. निश्चितपणे. तो ह्या सगळ्या बदलांक एकठाईन पोलेल्यार रियल टाईम अपडेट्स, ऑटोमेशन, ते एंगेजिंग व्हिज्युअल्स आणि नैतिकतावर लोकश डेटा जर्नलिझम फक्त अंकड्यांची खबर उरूना. ती एक साधन जाता. होय, एक साधन जाता आमका ह्या गुंतळ्याच्या संसारातल्या घोडण्याव समजून घेवपाक. आणि कसे पुराव्यांच्या आधारान खोट्या माहितीविरुद्ध झुजपाक एक हतियार जाता. म्हणजे ह्या सगळ्या उजवाडान डेटा जर्नलिझम माहिती दिपाचं स्वरूपच बदलता.
आणि लोकांक चोड शक्तिवंत करता तांकां स्वता ताळून पलुवपाची संधी दिता. खरेच. पण एक प्रश्न मात्र विचार करपासारखो उरता. कोणचो? ही नवी इंटरॅक्टिव्ह पद्धत जोईम लोक स्वता माहिती ताळून पोलिवेत ती आमचो म्हणजे लोकांचं माहिती कडसून असलारो संबंध कसो बदलतली. म्हणजे माहिती मेळोवप एक गोसाल आणि ती स्वीकारपाची आणि वापरपाची पद्धतवर हासो खरंच कोणो परिणाम जातलो हो एक विचार करपासारखो मुद्दो उरता.